जय हिंद फ्रेंड्स, लेट स्टार्ट. तर मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर पॉज करून तुम्ही आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. खालीलपैकी कोणती भारतीय नियोजनाची आर्थिक उद्दिष्टे आहेत? महत्तम उत्पादन, संतुलित विकास, देश आत्मनिर्भर आणि आर्थिक उदारीकरण. तर उत्तर आहे महत्तम उत्पादन, संतुलित विकास, देश आत्मनिर्भर. ठीक आहे. भारतीय नियोजनाची 1950, ओके, प्लॅनिंग कमिशन केव्हा सुरू करण्यात आलं होतं? 1950 ला. याचे हेड कोण असतात? प्राईम मिनिस्टर. आता याला रिप्लेस करून कोण आले? नीती आयोग. नीती आयोग हे एक थिंक टँक आहे ज्याचे हेड असतात प्राईम मिनिस्टर. आता इथं लिबरलायझेशन म्हटलेलं आहे आपल्याला, उदारीकरण. एलपीजी रिफॉर्म लक्षात यायला पाहिजे, जो 1991 ला झालेला होता. ओके, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. नेक्स्ट प्रश्न. महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला: सार्वजनिक, मूलभूत उद्योग, आयात प्रतिस्थापन आणि लघु व कुटीर उद्योग. तर उत्तर आहे मूलभूत उद्योग क्षेत्र आणि आयात प्रतिस्थापन उद्योग. महालनोबिस म्हणजे सेकंड 5 इयर प्लॅन, ज्यालाच महालनोबिस मॉडेल असं पण म्हणतात. कालावधी काय होता? 1956 ते 1961. फोकस कशावर केलं होतं? रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन वरती. ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये स्टील कारखाने उभा करण्यात आले होते. कुठे कुठे? तर भिलाई, पुन्हा दुर्गापूर आणि राऊरकेला. एम काय होतं? कोळशाचं उत्पादन वाढवणं, पुन्हा एक्स्ट्रा रेल्वे लाईन्स उभा करणं. होमी जे भाभा यांच्या नेतृत्वाखाली पहिलं ॲटॉमिक एनर्जी कमिशन स्थापन करण्यात आलं होतं 1957 ला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च याची पण स्थापना ह्याच पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली होती. आता पुढचा प्रश्न. जोड्या लावा. पंचवार्षिक योजना आणि व्यूहरचना किंवा प्रतिमान स्वीकारण्यात आलेले होते. तर पहिलं, दुसरं, 8वं आणि 11वी योजना. ठीक आहे, तुम्ही आन्सर दिला असेल तर बघा. पहिली योजना म्हणलं काय? हॅरॉल्ड डोमर मॉडेल. दुसरी आताच बघितलं होतं, महालनोबिस. आठवी काय? उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकरण, एलपीजी रिफॉर्म 1991 ला. आताच आपण डिस्कस केलं होतं. 11वी योजना पुरा प्रतिमान. आता बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय डिसाईड केलं होतं? जे प्रायमरी सेक्टर्स आहेत म्हणजे शेती, याच्यावरती फोकस करणं, यांची डेव्हलपमेंट जास्त करून आणणं. आता सेकंड आताच डिस्कस केलंय. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलं? 1992 ते 1997 ला हा पंचवार्षिक योजना झाली होती. आणि 1991 लाच आपलं एलपीजी रिफॉर्म झाले होते. एलपीजी रिफॉर्म झाल्या कारणाने काय केलं होतं आपण? आपलं जे मार्केट होतं ते बाहेरच्या देशातील व्यापाऱ्यांसाठी ओपन केलेलं होतं. ठीक आहे. तर बाहेरच्या देशातील जे व्यापारी यायचे, त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांचं प्रोडक्शन लेवल, त्यांची मार्केटिंग वगैरे सगळं ऍडव्हान्स होतं ॲज कम्पेअर टू इंडिया. तर इंडियाच्या व्यापाऱ्यांना पण सस्टेन करण्यासाठी ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये खूप सारे काय करण्यात आले होते? प्राधान्य देण्यासाठी खूप साऱ्या स्कीम्स आणल्या होत्या. ठीक आहे. तर ऑब्जेक्टिव्ह काय काय होते 8व्या योजनेचे? जॉब जनरेशन करणं, पुन्हा हे लक्षात ठेवा, स्लो पॉप्युलेशन ग्रोथ करणं, पिण्यायोग्य पाण्याची फॅसिलिटी अवेलेबल करून देणं, वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन सर्व गावामध्ये देणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता आता हा ठीक आहे. आता लक्षात ठेवा, 11व्या पंचवार्षिक योजनेवरती पुढचा प्रश्न बघूया. त्यावेळेस 11व्या पंचवार्षिक योजनेबद्दल डिस्कस करू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद आणि सर्वसमावेशक वृद्धी होते. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट अधिक आणि संतुलित वृद्धी होते. सोपा प्रश्न आहे, खूप वेळेस डिस्कस केला आपण आपल्या एमपीएससीच्या महारिव्हिजन सिरीज मध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता 11व्या पंचवार्षिक योजना म्हणजे 2007-2012 पर्यंत.
फोकस कशावर होतं? ट्रेनिंग आणि स्किल इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. आणि जो जेंडर इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी होतं, म्हणजे स्त्री पुरुष समानता याच्यावरती खूप काम करण्यात आलेलं होतं. हे उद्दिष्ट होतं 2011व्या पंचवार्षिक योजनेचं. पुन्हा सस्टेनेबल इन्व्हायरमेंट प्रॅक्टिस करणं, त्याचबरोबर ॲग्रिकल्चरचा ग्रोथ रेट वाढवणं आणि बघा सेफ सेफ वॉटर किंवा ड्रिंकेबल वॉटर 2009 पर्यंत प्रोव्हाइड करणं हे उद्दिष्ट ह्या मध्ये ठरवण्यात आलेलं होतं. ओके, म्हणजे टाइम पिरियड फिक्स करण्यात आला होता. 8व्या चालू करण्यात आलं होतं, 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पण 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते काय म्हणे, 2009 पर्यंत झालंच पाहिजे असं उद्दिष्ट होतं. पुढचा 12वा पंचवार्षिक योजनेचे कोणते विधान बरोबर आहे? कालावधी 1 एप्रिल 2012 ते 2017. नियोजनाचे 2 मसुदे, 9% विकास दर आणि 9.5 विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत. औद्योगिक विकासाचा दर आणि शेती उत्पादनात वाढीचा दर. टफ प्रश्न आहे हा, कारण की आपण एवढे हे मुद्दे लक्षात नाही ठेवत. तर उत्तर बघा ए बी सी बरोबर आहे. तर इथं शेती उत्पादनाचा दर हा 4% आहे. ठीक आहे, 4%. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. आता 2017 पर्यंतचा कालावधी आहे हा. हा लास्ट पंचवार्षिक योजना होता, 12वा. याच्यामध्ये त्यांचं टार्गेट होतं 10% रिड्यूस करणं पॉवर्टी मध्ये. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण वाढ करायचं होतं. पुन्हा ऍग्रिकल्चरचं झालं 4%. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय आहेत समजता येतील. संपूर्ण देशातील जीडीपी 9 पर्यंत नेणे. टफ आहे हा. दुर्बल घटनाकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे. जीडीपी 8 पर्यंत नेणे. दरडोई सकल देशी उत्पादन जीडीपी वार्षिक दर 7.6 व्हावी. तर उत्तर आहे ए आणि डी. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, तर जीडीपी बद्दलची माहिती घेऊयात आपण. ठीक आहे, तर जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे आता एक कंट्री आहे. ओके, ही पर्टिक्युलर कंट्री आहे. ह्या कंट्रीमध्ये जे होणार गुड्स आणि सर्व्हिस आहेत ना, गुड्स आणि सर्व्हिसचं जे प्रोडक्शन होतं विथ रेस्पेक्ट टू टाइम, एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ज्या वस्तू बनतात, ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात एका पर्टिक्युलर कंट्रीमध्ये, त्याला म्हणतात जीडीपी. ठीक आहे, आणि जीडीपी वरून कळतं की त्या देशाची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे. ओके, इकॉनॉमिकल हेल्थ कशी आहे, त्याची ग्रोथ रेट कशी आहे, हे आपल्याला जीडीपी वरून कळतं. आणि ह्या जीडीपीचा वापर हे पॉलिसी मेकिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, एफडीआय अट्रॅक्ट करण्यासाठी, पुन्हा बिझनेसेस उभारण्यासाठी, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वापर केला जातो. ठीक आहे, आता जीडीपी मध्ये बघा, याच्यामध्ये ना अनपेड वर्क येत नाही बघा. ठीक आहे, तुम्ही जसं की चाइल्ड केअर, हाऊस होल्ड, हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ना, हे जीडीपी मध्ये मेजर केल्या जात नाहीत. जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा वापर करायचा, काय काय गोष्टी लक्षात घेतात? खर्च, पुन्हा प्रोडक्शन आणि इन्कम, हे जीडीपी चे पॅरामीटर्स म्हणू शकतो आपण. ठीक, आता रिअल जीडीपी काय आहे, तर याच्यामध्ये इन्फ्लेशन अकाउंट मध्ये घेतल्या जातं आणि नॉमिनल जीडीपी मध्ये इन्फ्लेशन अकाउंट मध्ये घेतल्या जात नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर गट विकास अधिकारी हे असतात. आता यांची अपॉइंटमेंट ही स्टेट गव्हर्नमेंट करतं. ठीक आहे, यांनाच अजून काय म्हटलं जातं? कॅप्टन
कॅप्टन ऑफ टीम ऑफ एक्सटेन्शन ऑफिसर ऍट ब्लॉक लेवल. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. कॅप्टन ऑफ टीम म्हणतात त्यांना, एक्सटेन्सिव्ह ऑफिसर, कॅप्टन ऑफ टीम, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. आता हे सर्व अपॉइंटमेंट हे सर्व कशानुसार होतात, तर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 नुसार ह्या घटना होतात, ज्या आता आपण बघितल्या. एक्स ऑफिस सेक्रेटरी किंवा कॅप्टन ऑफ, त्यालाच कॅप्टन ऑफ टीम ऑफ एक्सटेन्शन ऑफिस ऍट ब्लॉक लेवल. ठीक आहे, जिल्हा स्तरीयवर झेडपी, ब्लॉक लेवल व पंचायत समिती आणि ग्राउंड मध्ये खेड्याच्या तिथे ग्राम पंचायत. ठीक आहे. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोग प्रायतः कोणती भूमिका बजावते? निर्णयी, ऍडवायझरी, रेग्युलेटरी किंवा एज्युकेशनल. बघा इथे कन्फ्युज होण्याचे चान्सेस, एज्युकेशनल पण हो म्हणण्यासाठी म्हणजे चान्सेस आहेत उत्तर याचे पण क्लिक हे करण्याचे, पण हे चुकीचे आहे. ही एक ऍडवायझरी बॉडी आहे राज्यसेवा. जे पण आपण एमपीएससी यूपीएससी थ्रू एक्झाम देतो, ही फक्त एक रिकमेंडरी बॉडी आहे. फायनल डिसिजन तुम्ही सिलेक्ट झालात, ओके, एमपीएससी यूपीएससी थ्रू तुम्ही सिलेक्ट जरी झालात, तरी तुम्हाला अपॉइंट करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? हा गव्हर्नमेंटकडे असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ही एक बॉडी ऍडवायझरी बॉडी आहे. आता हे राज्य एमपीएससी, आता मी एमपीएससी पर्टिक्युलरली एक्झाम हे गेलो, हे जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे हेड असतात, चेअरमॅन आणि मेंबर्स असतात, त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं? तर गव्हर्नर करतात. युपीएससीच्या मेंबर आणि चेअरमॅनची अपॉइंटमेंट कोण करतं? तर प्रेसिडेंट करतो. जर आता हे जॉईंट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल तर यांची अपॉइंटमेंट कोण करतं? मेंबर आणि चेअरमॅनची, तर हा प्रेसिडेंट करतो. ठीक आहे, अजून याच्यामध्ये काय? ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे जी एक्झाम घेते, इंटरव्ह्यू घेते सिव्हिल सर्व्हिस, स्टेट सिव्हिल सर्व्हिस साठी. पुढचा प्रश्न आता, उच्च न्यायालयाविषयीतील कोणती विधाने सत्य आहेत? त्याचे काय प्राधिलेखन अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते. ती अभिलेखाची न्यायालये असतात. त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते. त्यांचे निर्णय दुय्यम न्यायालयावरती बंधनकारक असतात. आता बघा, आय होप तुम्ही आन्सर पॉज करून मेन्शन केला असेल किंवा डिसाईड केला असेल. आता बघा, हे डी तर बरोबरच आहे आपल्याला, डी मध्ये काही डाऊट नाहीये. ठीक आहे, आता डाऊट कुठे येतो की त्याचे प्राधिलेखन अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक असते. ठीक आहे, डी बरोबर आहे म्हणून आपण, अरे हे एलिमिनेट झालं, हे बरोबर आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ना, कन्फ्युजन वाटणार आहे की आपल्याला असं वाटेल की सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक कसं नाही असणार, हे तर सर्वोच्च न्यायालय. पण हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे कटलं. ती अभिलेखाची न्यायालये असतात आणि त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसते. तर याच्यामध्ये बी हे बरोबर आहे, त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र नसतात. सॉरी, अधिकार नसते नाही, त्यांना प्राथमिक अधिकार क्षेत्र असते. ठीक आहे, हे जो रिट्स वाला आहे ना, तर सुप्रीम कोर्टाचा रिट्स येतो, म्हणजे प्राधिलेखन येतं आर्टिकल 32 मध्ये, ज्याला सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आणि प्राधिलेखन 226 मध्ये कोण येतं? सुप्रीम कोर्ट येतं, सॉरी हायकोर्ट येतं. ठीक आहे, तर हायकोर्टामधली रिट्सची पॉवर ही सुप्रीम कोर्टाच्या रिट्स पॉवर पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, अजून याच्यामध्ये हा, आता हायकोर्ट हे सुप्रीम कोर्ट, याचा हायकोर्टाचे चीफ आणि बाकीचे जे जजेस, सुप्रीम कोर्टाचे चीफ आणि बाकीचे जजेस, हे लक्षात ठेवा. आता बघा, हे रिट्स का मोठे जास्त आहे, हे वेगळी प्रोसिजर, पण ते एवढं डिटेलमध्ये आपल्याला शक्यता कमी आहे विचारण्याची. आता हायकोर्टाचे जे जज आहे ना, चीफ जज, तर याची अपॉइंटमेंट करतो प्रेसिडेंट. आता ह्या चारीची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटच करतो. फक्त फरक काय आहे, हे
ऍडवाइस घेतो. आता ह्या जजेसची ऍडवाइस, जज अपॉइंट करण्यासाठी ह्या चीफची प्लस गव्हर्नरची ऍडवाइस घेतो. ह्या चीफ हायकोर्टाचं बोलतोय. ह्या चीफ हायकोर्टाच्या जजेस साठी त्या पर्टिक्युलर स्टेटच्या गव्हर्नर सोबत हे करतो, सल्ला मसलत करतो. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टातले पण चीफ आणि जे मेंबर्स असतात त्यांच्यासाठी काय करतात, चीफ साठी हे काय करतो, सुप्रीम प्राईम मिनिस्टर, सॉरी, प्रेसिडेंट अपॉइंट करतो. आणि मेंबर अपॉइंट करता वेळेस काय करणार, ते चीफ सोबत, जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे सुप्रीम कोर्टाचा, त्याच्यासोबत सल्ला मसलत करून हे जे बाकीचे जजेस असतात ते मेन्शन करतो. ठीक आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 33+1 म्हणजे 34 जजेस आहेत, एक चीफ आणि बाकीचे मेंबर्स 33. आता पुढचा प्रश्न, अच्छा हा ठीक आहे, अजून थोडे पॉइंट लक्षात ठेवा. आता जर सुप्रीम कोर्टाच, आता हे आहे आपला हायकोर्ट. हायकोर्ट मधल्या जजेसची रिमूव्हल प्रोसेस सेम ॲज कोणा, सुप्रीम कोर्टाची. सुप्रीम कोर्ट सेम ॲज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आर्टिकल 324. इलेक्शन, आता पुढे एक प्रश्न इलेक्शनचा, आता त्यावेळेस डिस्कस करू, थोडा आहेच, 2-3 प्रश्न सोडलं की. त्याच्यानंतर म्हणजे यांची रिमूव्हल कशी होते, स्पेशल मेजॉरिटीने. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, एक प्रोसिजर असते, दोन्ही कोर्टामधून ते पास होणार, बिल होणार, त्याच्यानंतर ते स्पीकर किंवा त्या पर्टिक्युलर हाऊस मधला चेअरमॅन डिसाईड करणार, त्याच्यानंतर पिरियड मध्ये देणार. बरेच मोठी लेंथ प्रोसेस असते, पण हा कीवर्ड लक्षात ठेवा, स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे. ट्रॅप सेट करायचा तर इथंच ट्रॅप सेट करा तो, स्पेशल मेजॉरिटी मध्ये किंवा सिंपल मेजॉरिटी मध्ये. तर लक्षात ठेवा स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे. पूर्ण सारा कन्सेप्ट सांगून ना तुम्हाला म्हणजे कन्फ्युज करायचं नाहीये, त्याच्यामुळे फक्त कीवर्ड्स लक्षात ठेवा, हे हेल्प करणार. कारण की मी जे सेंटेन्स बोलतोय तसंच सेंटेन्स नुसार प्रश्न येतात याची शक्यता कमी असते. ठीक आहे. आता आर्टिकल 214 ते 231 मध्ये हायकोर्ट येतं. हायकोर्टच्या रिटायरमेंट एज 62 इयर आणि सुप्रीम कोर्टाची 65 इयर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, जोड्या जुळवा. काँग्रेस, हिंदू महासभा, शेड्यूल कास्ट फेडरेशन, जस्टिस पार्टी. आता मित्रांनो, हा बघा 2013 PSI चा पेपर आहे आणि याचा ऑफिशियल आन्सर दिलेला आहे यांनी ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. काँग्रेस, श्याम प्रसाद मुखर्जी, हिंदू महासभा, बॅरिस्टर जयशंकर, शेड्यूल कास्ट फेडरेशन, मुथाई चेट्टीयार आणि जस्टिस पार्टी अब्दुल कलाम आझाद. ठीक आहे. पण आता काही गोष्टी हे ऑफिशियल आन्सर आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करू शकतात, पण याच्यात ऍडिशनल माहिती लक्षात ठेवा. डॉक्टर BR आंबेडकर यांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे स्वातंत्र्य लेबर पार्टी ही 1936 ला सुरू करण्यात आलेली आहे. तर इथे चान्सेस कदाचित आहेत की तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशन हे डॉक्टर BR आंबेडकर यांनी आपण हे असणार आहेत, पण मला माहित नाही बघा आयोगाने हे आन्सर का दिलंय. मी बाकीचं फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतोय. डॉक्टर BR आंबेडकरांनी काय काय केलं, चालू केलं होतं, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्य लेबर पार्टी 1936 ला चालू केली होती. त्यानंतर ही जस्टिस पार्टी एक आहे ना, जस्टिस पार्टी याला साऊथ इंडिया लिबरेशन फ्रंट असं पण म्हणतात. ही एक पॉलिटिकल असोसिएशन आहे ज्याची स्थापना 1916 मध्ये करण्यात आली होती. कोणी केली होती, तर नॉन ब्राह्मीण लीडर्स जसे की डॉक्टर नतेशा मुदलियार. ठीक आहे. पुन्हा PT चेट्टी आणि यांनी ही जे काय नाव आहे, साऊथ इंडिया लिबरेशन फ्रंट पॉलिटिकल असोसिएशन आहे, ज्यालाच आपण जस्टिस पार्टी म्हणतो, त्यांनी जस्टिस हा न्यूजपेपर चालू केला होता यांच्या पार्टीच्या कार्याबद्दल किंवा अवेअरनेस पसरवण्याबद्दल. आता बघा, काँग्रेस आपल्याला माहित आहे, INC 1885. AO ह्यूम कोण आहे, फादर ऑफ काँग्रेस, पहिले प्रेसिडेंट, दुसरे तिसरे आपण ऑलरेडी खूप डिस्कस केलेले. आता एक सांगा, पहिले दुसरे तिसरे तर माहिती आहे, चौथे कोण होते? चौथे होते पहिले इंग्रज
जॉर्ज येवले, ठीक आहे, जॉर्ज येवले हे होते. आता हिंदू महासभाची स्थापना 1915 मध्ये मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे. आणि ते INC चे प्रेसिडेंट केव्हा केव्हा होते? 1909 ला आणि 1918 ला INC चे प्रेसिडेंट होते मदन मोहन मालवीय. ओके, नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही असं विचारलंय. आता जस्ट आपण रिमूव्हल प्रोसिजरचं हे केलं होतं, बोललो होतं बघा. तर लक्षात ठेवा, राष्ट्रपतीला राष्ट्रपती आर्टिकल 61, चीफ इलेक्शन आर्टिकल 61 मध्ये मेन्शन केलेला राष्ट्रपतीचा महाभियोग आणि राष्ट्रपतीचं इम्पिचमेंट ही प्रोसिजर आपण USA कडनं बॉरो केलेली आहे. ठीक आहे, चीफ इलेक्शन कमिशन 324, सुप्रीम कोर्ट जज हे हायकोर्ट जज, या सर्वांची प्रोसिजर काय आहे? तर इम्पिचमेंट मेथड वापरून त्यांना रिमूव्ह करू शकतो. पण गव्हर्नरला रिमूव्ह करण्यासाठी याची गरज नसते. हा प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे, प्रेसिडेंट केव्हा पण यांना काढून देऊ शकतात. ठीक आहे, चुकीचे विधान ओळखा. स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिला आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले क्रमांकाचे राज्य होय. महिलांना 50% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य. 73वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली आहे. 73वी घटना दुरुस्ती ही 1995 मध्ये मंजूर करण्यात आली. सोपा प्रश्न मित्रांनो. ऍक्च्युली मित्रांनो हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे, सोपा नाही म्हणता येणार, कारण की याच्यात आता बघा, हे 73rd घटना दुरुस्ती म्हटलं की काय लक्षात यायला पाहिजे आपल्याला? पंचायत राज किंवा पंचायत समितीचं. ठीक आहे, तर हे मे बी ह्या दोन ठिकाणी इथं असेल. चुकीचे विधान विचारलेलं आहे, तर मे बी आपलं डी तर चुकीचं आहे, पण आयोगाने का कॅन्सल केला माहिती नाही बघा. सी बरोबर आहे, मे बी डी उत्तर येऊ शकलं असतं, पण हा कॅन्सल केलेला आहे आयोगानं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. 2013 PSI चा पेपर आहे हा. पुढचा प्रश्न, ग्रामसभेच्या बैठकाबाबतच्या खालील विधानांना विचारात घ्या. एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका होतात. 2 बैठकी दरम्यानचे जास्तीत जास्त 4 महिन्याचे अंतर. सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलवतो. ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदाची बैठक घेणे. तर उत्तर काय आहे मित्रांनो याचं? एका वर्षामध्ये 4 बैठकी घेणे, कमीत कमी 4 महिन्याचं अंतर असलं पाहिजे. सरपंचच्या अनुपस्थित उपसरपंच असतात आणि ग्रामसभेच्या बैठकी आधी स्त्री सभासदांची बैठक घेणे. ठीक आहे, आणि ग्रामसभा ग्रामपंचायत म्हणलं की 73व घटना दुरुस्ती 1992 ला. ठीक आहे, ते 1992 जर असं असतं हे बरोबर असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? शीख, अनुसूचित जाती, ख्रिश्चन, अनुसूचित जमाती. तर शीख आणि मुस्लिम. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात? बाह्य म्हणजे परकीय आक्रमण, अंतर्गत कलह, राज्यात राज्यकारभार चालविण्यास अपयश, आर्थिक कलह. तर उत्तर आहे ACD. ठीक आहे, अंतर्गत कलह याला रिप्लेस करून काय करण्यात आलेलं आहे? आर्म्ड रिबेलियन. आता ना एक प्रश्न विचारतो, अंतर्गत कलह रिप्लेस करून आर्म्ड रिबेलियन हे कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलं होतं? सोपा आहे, खूप वेळेस डिस्कस केलेला आहे. ऍक्च्युली हा प्रश्न AFCAT मध्ये विचारलेला आहे.
तर हे 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978 मध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, सरपंच पदासंदर्भात खाली कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? तर उत्तर आहे प्रत्यवाहन. क्षय या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे, तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे, ती भारतात ब्रिटिश काय शिष्टमंडळासह आली आहे, ती ब्रिटिश वकिलातील नोकरी करीत आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, आता हा सिटिझनशिप म्हणलं की आर्टिकल 5 ते 11 हे पार्ट 2 मध्ये येतं. आणि आता ह्या महिलेला अजून एक पद्धतीनं ती सिटिझनशिप घेऊ शकते. ओके, ती म्हणजे रजिस्ट्रेशन करून. तिला 11 वर्ष राहायला पाहिजे आणि 1 वर्ष जी रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आहे, टोटल 12. आणि याच्यानंतर पण म्हणजे ती अप्लाय करू शकते 11 वर्षानंतर. बट आर्टिकल 10 आणि 11 याच्यानुसार या महिलेला सिटिझनशिप द्यायची का नाही हे पूर्ण अधिकार हे संसदेकडे असतं. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्य गैरलागू ठरते? मूलभूत अधिकाराची अनुरूप, न्यायालयीन निर्णय योग्य, परिवर्तनीय आणि कल्याणप्रद. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, न्यायालयीन निर्णय योग्य. ओके. आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत आपले हे जस्टिसेबल आहेत. ठीक आहे. डीपीएसपीज पार्ट 4 मध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि फंडामेंटल ड्युटीज पार्ट 4 सब क्लॉज ए, फंडामेंटल राईट्स पार्ट 3 मध्ये. ठीक आहे. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही? अधिकाराचे उल्लंघन किंवा दुरुपयोग, कर लागू करण्यास कसूर, कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणे आणि वरीलपैकी एकही नाही. बरोबर नाही विचारले आपल्याला, म्हणजे चूक कोणते ते विचारले. तर वरीलपैकी एकही नाही हे बरोबर नाहीत. तर हे एक पण हे तिन्ही विधान काय आहेत? आता एक लक्षात ठेवा. आता हे जो ऍक्ट आहे ना, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, यालाच बॉम्बे व्हिलेज पंचायत कायदा 1958 असं पण म्हणतात. याच्यामध्ये पंचायतला डिझॉल्व करण्याचा, पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करण्याचा पॉवर आणि ड्युटी काय काय आहे त्यांच्या, पुन्हा इन्स्ट्रक्शन कोणकोणते आहेत परिषदेला, अजून कोणते इश्यू डायरेक्शन करू शकतात, पॉवर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडे काय काय पॉवर आहेत हे सर्व ना स्टेट गव्हर्नमेंटला पंचायती विथ रिस्पेक्ट टू पंचायत कोणकोणते पॉवर आहेत हे सर्व आपल्याला ह्या कायद्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीत आपली भूमिका परिणामकारकरित्या बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? अर्थसहाय्य, सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि काय उत्तरदायित्वाची हमी. तर एक हिंट आहे, ग्रामपंचायत काय ग्राउंड लेवलवरची हे असते, म्हणजे लोकांचं शासन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे काय करणार? उत्तरदायित्वाची हमी. इन्शुअर काय करणार? अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा, राजकीय तत्व, सामाजिक तत्व, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय तत्वे. आता बघा, राजकीय तत्व म्हटलं काय येणार? ग्रामपंचायतीचे संघट. सामाजिक तत्व काय असणार? सामाजिक 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण. 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट
आर्टिकल 21 सब क्लॉज ए, डीपीएसपीच्या आर्टिकल 51 सब क्लॉज ए सब क्लॉज के मध्ये आपल्याला 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना फ्री एज्युकेशन, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन, ठीक आहे. हे काय सामाजिक तत्वे. आर्थिक तत्वे आता रोजगार आणि आंतरराष्ट्रीय म्हणलं शांततेचा आपला डीपीएसपी आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये काय मेन्शन केलंय, आपण इंटरनॅशनल पीसफुल म्हणजे कॉपरेशन करूत असं मेन्शन केलेलं आहे आपल्या डीपीएसपी च्या आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये. फंडामेंटल सॉरी आर्टिकल 51 सब क्लॉज ए ए नाही एक 51 मध्ये, ठीक आहे. ऍक्च्युली फंडामेंटल ड्युटीज 51 आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये मेन्शन केलेले आहेत. 51 सब क्लॉज ए, सब क्लॉज ए, पुन्हा 51 सब क्लॉज ए, सब क्लॉज बी असं मेन्शन आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतची कोणती विधाने बरोबर आहेत? संसदीय लोकशाही ही ब्रिटिश राज्यघटना आहे. संघराज्य अमेरिकेची राज्यघटना, मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची आणि सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची संघ राज्यघटना आहे. कुठून कुठून काय काय बोरो केलेलं आहे असं विचारलंय आपल्याला त्यांनी. तर हे चारही स्टेटमेंट बरोबर आहे, ठीक आहे. पण अजून एखाद्या व्हिडिओ ना हे पूर्ण एक्सप्लेन करूया, ठीक आहे. संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, कोणकोणते सब्जेक्ट विचारले आपल्याला? तर संघ सूची म्हणलं की दीपगृहे, राज्य सूची कारागृहे, समवर्ती सूची शिक्षण. ह्या सूची 7व्या शेड्यूल मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आता सर्व सूचीच बघूत. संघ सूची म्हणजे काय? युनियन लिस्ट. युनियन लिस्ट मध्ये डिफेन्स, त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स येतं. पुन्हा ॲटॉमिक एनर्जी, फॉरेन अफेअर्स, डिप्लोमसी, बँकिंग, करन्सी आणि कॉइनेज, रुपी वगैरे डिसाईड करण्याचं पूर्ण युनियनकडे. युनियनच्या नंतर आली कॉनकरंट. लक्षात ठेवा, कॉनकरंट मध्ये कोणाकडे? युनियनकडे आणि स्टेट यांच्या दोघांकडे पॉवर असते, बट अल्टिमेट डिसिजन घेण्याची पॉवर ही युनियनकडे असते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते. याच्यात कोणकोणते सब्जेक्ट येतात? मॅरेज आणि डिवॉर्स, पुन्हा ऍडॉप्शन म्हणजे दत्तक घेणं, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. पण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कोणती? अदर दॅन ऍग्रिकल्चरल लँड सोडून बाकीची ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हे याच्यामध्ये येते. आणि ट्रान्सफर ऍग्रिकल्चर रिलेटेड ही स्टेट लिस्ट मध्ये आपण पुढे पाहणार आहोत ते. त्यानंतर एज्युकेशन, फॉरेस्ट, ट्रेड युनियन हे सर्व, पुन्हा बँकरप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी हे सर्व कॉन्करंट लिस्ट मध्ये म्हणजेच समवर्ती सूचीत येतं. राज्य सूचीमध्ये काय काय येतं? पोलीस, ट्रेड, कॉमर्स, ऍग्रिकल्चर, आता जे आपण इथे मेन्शन करू लागलो ऍग्रिकल्चर, लोकल गव्हर्नमेंट, पुन्हा पब्लिक ऑर्डर आणि हेल्थ, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, महाराष्ट्रातील प्रतिसरकार शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही? तर याचं उत्तर आहे ते. आता बघा कोणतं बरोबर नाही म्हणतात, त्यांचा हेतू सत्तारूढ शासनावर अंकुश ठेवणे असा आहे, बरोबर आहे. तो विरोधी पक्षाची आघाडी असते, बरोबर आहे. 2005 मध्ये ते निर्माण केले आहे आणि ते खूपच प्रभावी ठरले, तर हे विधान चुकीचं आहे, ठीक आहे. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी येण्यास मदत होते? तर ही ग्रामसभामुळे येते. खालील कोणत्या बँकेचे डिसेंबर 2011 मध्ये 100 वर्ष पूर्ण केली? हा प्रश्न ना थोडासा ना कॉम्प्लिकेटेड आहे, कन्फ्युज होऊ शकतात एका जागेवर तुम्ही. तर उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाच उदाहरण आहे आरबीआय, हे एक सेंट्रल बँक आहे. पण सेंट्रल बँक म्हणजे काय? फर्स्ट सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही फर्स्ट इंडियन कमर्शियल बँक आहे, ओके, जी होल्ली मॅनेज आणि
ओन ही मॅनेज आणि ओन कोण करतं? भारतीयांनी मॅनेज आणि ओन केलेली आहे. ठीक आहे. आरबीआय हे त्याचं वन ऑफ द आरबीआय इज वन ऑफ द सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आरबीआयलाच आपण बँकर्स बँक म्हणतो. आरबीआय ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके. आरबीआय इस्टॅब्लिश केव्हा झाली ती? आरबीआय ऍक्ट 1935 नुसार ही फोर्स मध्ये आली ती. आरबीआय ऍक्ट 1934 ला हे करण्यात आलं होतं, प्रोसिजर चालू होते आणि याला नॅशनलाइज केव्हा झाली होती? आरबीआय बँक 1949 मध्ये ही नॅशनलाइज झाली होती आणि ही अंडर द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स काम करते. ओके. इवन दो ही वैधानिक संस्था आहे, पण ही याच्या अंडर काम करते. आता महत्वाची आहे पंजाब नॅशनल बँक. भारताची पहिली स्वदेशी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, जी लाहोर मध्ये सुरू करण्यात आली होती 1895 मध्ये. याचे फाउंडर आहेत आपले लाला लजपत राय आणि दयाल सिंग माझीथिया. दयाल सिंग माझीथिया. ऑल क्लिअर. नेक्स्ट प्रश्न. जी सॅट 10 बाबतची विधान. आता हा त्यावेळेसचा करंट अफेअरचा न्यूज आहे. आता जी पण स्पेस रिलेटेड डेव्हलपमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे ही. ओके. तर आपल्याला 3 स्टेटमेंट असे देऊ शकतात. आता बघा ही जी करंट अफेअर आहेत ना, तर याच्यातून कशा टाईपचे क्वेश्चन्स फ्रेम केलेत, क्वेश्चनची आयडिया कशी आहे, त्याच्यासाठी आपण हे करंट अफेअर पाहतोय. ठीक आहे. तर आता पुढचा बघा. 86 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत कोणते? आता बघा 86 आपल्याला नाही इम्पॉर्टंट. आता आपल्याला 2024 साठी काय? आता हे 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये कंडक्ट करण्यात आलं होतं. पहिलं अखिल भारतीय संमेलन कुठे झालं होतं? पहिलं अखिल भारतीय संमेलन 1878 मध्ये झालं होतं आणि याचे चेअरमन होते जस्टिस न्यायमूर्ती महादेव महादेव गोविंद रानडे. त्याच्यानंतर पुढचा आहे 2012चा मान बुकर पुरस्कार. आता आपल्याला महत्वाचं काय 2024 साठी? 2024 मध्ये मान बुकर प्राइज कोणाला मिळालं? समंथा हार्वे. ठीक आहे. समंथा हार्वे. आणि यांची कोणती नॉवेल होती त्याला भेटले? त्यांच्या ऑर्बिटल ह्या नॉवेलला मान पुरस्कार मिळालेला आहे. मान बुकर पुरस्कार. तर हे बुकर पुरस्कार 1969 ला सुरू करण्यात आलं होतं युके मध्ये आणि हे इंग्लिश लिटरेचर रिलेटेड नॉवेल आहे. ओके. इंग्लिश मध्ये सर्वोच्च नॉवेल लिहिणाऱ्यांना हे भेटतं. 1969 ला सुरू केलं तर युकेनं. पुढचा प्रश्न त्यावेळेस करंट अफेअर्स आहे ते. अच्छा हा बघा. फॉर्च्यून इंडिया भारतीय उद्योग क्षेत्रातील. आता एक लक्षात ठेवा, एक फोब लिस्ट आहे 2024 ची. तर याच्यामध्ये टॉप 100 पॉवरफुल विमेन मध्ये 3 इंडियन विमेन आहे. पहिली आहे आपली फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमण. त्यानंतर आहे रोशनी नदार मल्होत्रा आणि तिसऱ्या आहेत किरण मजुमदार शॉ. ठीक आहे. ठीक आहे. हा महत्वाचा नाही. पुढचा आता खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेट द्वारा मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनले? तर हे उत्तर आहे गुजरात. आता बघा इलेक्शन जस्ट कंडक्ट झालेले तर आपल्या, तर महत्वाचं आहे इलेक्शन बद्दलची माहिती. ओके. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्याला माहिती आहे. बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कोणकोणते इलेक्शन कंडक्ट करते? लोकसभा, राज्यसभा, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आणि स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणते? पंचायत आणि म्युन्सिपॅलिटी. ठीक आहे. हे क्लिअर आहे. 324 पासून जे आर्टिकल सुरू होतात. आता ईव्हीएम इंट्रोड्यूस होण्याच्या आधी आपल्याकडे बॅलेट पेपर होते. ठीक आहे. ईव्हीएम इंट्रोड्यूस झालं पहिल्यांदा बाय इलेक्शन किंवा ट्रायल इलेक्शन म्हणून 1982 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम चा वापर कुठे करण्यात आला होता? केरला मधील असेंब्ली कॉन्स्टिट्यूशनच्या इलेक्शन मध्ये. ठीक आहे. त्याच्यात ऍक्च्युली बाय इलेक्शन होतं त्यावेळेस करण्यात आलेला होता. आणि मोठ्या प्रमाणात केव्हा चालू करण्यात आला? 1989 मध्ये ईव्हीएम. आणि ईव्हीएम कोणाच्या मदतीने आपण यूज केला होता 1989 ला? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कोलॅबरेट केलं होतं भारत इलेक्ट्रॉनिक्स अँड
इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे भेल. ठीक आहे. अजून आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ई व्होटिंग एक्सपेरिमेंट जर विचारलं तर 2021 मध्ये तेलंगणा मध्ये करण्यात आला होता ई व्होटिंगचा. ठीक आहे, एक्सपेरिमेंट करण्यात आलेला होता 2021 तेलंगणा. रामोशी बाबत कोणते विधान अयोग्य आहे? कधी काळी, आता बघा, कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोर करीत सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते. इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्व कमी झाल्याने व इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोरी बनले. वरीलपैकी एकही अयोग्य नाही. तर बघा उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी एकही अयोग्य नाही, म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि आता बघा सर्वच, पुन्हा हिंट हिंट पण कशा दिल्या, सर्वच रामोशी दरोडेखोर नसते ऑब्विसली. पुढचा प्रश्न आहे, हिग्स बोसॉन या सूक्ष्मातिसूक्ष्म कणाला दैवी कण असे टोपणनाव देण्यात आलेले आहे. ते शक्तिमान, सर्वव्यापी, तरीही सापडण्यास खूप कठीण आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि आर हे करेक्ट विधान आहे. हिग्स बोसन, आता बघा 1964 मध्ये हिग्स बोसोनला प्रपोज करा, म्हणजे असं काहीतरी आहे असं सांगण्यात आलं होतं. ओके, पीटर हिग्सनं सांगितलं होतं, पीटर हिग्सनं. ओके, आणि 2012 मध्ये असा खरंच पार्टिकल आहे हिग्स बोसॉन, ज्याला दैविकन गॉड्स पार्टिकल म्हणतो, तर हा प्रत्यक्षामध्ये आपल्याला 2012 ला सापडला. ठीक आहे, आणि हा कोणी सापडला होता, याचं ऍक्च्युली एक्सपेरिमेंट केलं होतं लार्ज हार्ड्रॉन कोलायडर ह्या एका इन्स्टिट्यूट होते स्वित्झर्लंडची, तिथल्या 2012 ला. आणि याला त्यांनी, जो पीटर हेग्स आहे ना, याच्या नावावरून हेग्स पार्टिकल असं नाव दिलं. ठीक आहे. नेक्स्ट, काही इम्पॉर्टंट नाही. नेक्स्ट, न्यूज इन पर्सन. आता हा नोबेल पुरस्कार कोणत्या तारखेला देण्यात आला होता, दिला जातो, तर 10 डिसेंबरला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अच्छा बघा, मुंबई संघाने आता आतापर्यंत बघा, मुंबई संघाने रणजी टुर्नामेंट कुठे किती वेळेस जिंकलेले आहेत, तर 42 टाइम्स. ठीक आहे, 42 टाइम्स 2023-24 पर्यंतच्या सेशन पर्यंत. हा, देशातील सर्व सरपंचाच्या ग्रामविकासाचे प्रशिक्षण देणारे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर कुठे उभारण्यात आले होते, तर हे हिरवे बाजार या ठिकाणी उभारण्यात आले होते. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक अंतराची हायस्पीड रेल्वे टेस्ट कोणत्या देशात करण्यात आली होती, तर ती चीन मध्ये करण्यात आली. आणि इव्हन 2024 मध्ये पण हाय स्पीड रेल्वे ही चीन मध्येच आहे. ठीक आहे. आता एक प्रश्न राहिला याच्यातला, हा, इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण हा पुरस्कार 2024 मध्ये चिलेच्या प्रेसिडेंट, ज्यांचं नाव आहे, म्हणजे फॉर्मर प्रेसिडेंट चिलेचे, मायकेल बॅचलेट यांना देण्यात आला होता. आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा 1986 मध्ये सुरू करण्यात आला होता. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, हा, अच्छा ठीक आहे, हे स्टॅटिक जीके वरती आहे. पडोतीचे नवाब राहुल गांधी, आता यांचं नाव दिलेलं आहे बघा, सचिन तेंडुलकर म्हणलं की काय येतं, सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर, सुनील गावस्कर द लिटर मास्टर, पडोतीचे नवाब म्हणजे द टायगर, राहुल द्रविड म्हणजे द वॉल, दादा म्हणजे कोण, सौरभ गांगुली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, हा, अच्छा आता बघा, त्यांनी काय विचारले आपल्याला, IFPRI इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट रिलीज काय करतो, ग्लोबल हंगर इंडेक्स. तर हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, ग्लोबल हंगर इंडेक्स कोण पब्लिश करतं, तर इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट. 2024च्या डेटानुसार भारताचा क्रम आहे 105वा आउट ऑफ 127 कंट्रीमध्ये. आणि हा जे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ना,
तर तो 0 ते 100 ह्या रँकिंग मध्ये दिला जातो. आणि सर्वात वर्स्ट कंट्री कोणती आहे तर हंगरमध्ये, ज्यांचा रँक आहे म्हणजे ज्यांचं स्कोअर आहे 44, तो आहे सोमाली. भारताचा स्कोअर आहे 27.3. ठीक आहे. आणि याचे पॅरामीटर्स काय काय असतात तर अंडर नरिशमेंट, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड मोर्टॅलिटी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे तर दुसरा क्रमांक आहे, पहिला चायनाचा आहे. ठीक आहे. आता याच्यात थोडं माहिती घेऊयात आपण. आता भारत देश कोणत्या याच्यामध्ये टॉप करतो, मिल्क प्रोडक्शन मध्ये, पल्सेस म्हणजे डाळी आणि ज्यूट मध्ये. ओके, ज्यूट उत्पादनामध्ये भारत टॉप करतो. आता इंडियाचा रँक सेकंड कोणकोणत्या उत्पादनामध्ये आहे, राईस, त्यानंतर वीट म्हणजे आपला गहू, ऊस, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे आणि व्हेजिटेबल फ्रुट्स कॉटन. कॉटन मध्ये पहिला कोण आहे, चायना. तिसऱ्यामध्ये कोण येतं, आता बाकीचे लिडिंग प्रोडक्शन बघा. ऍक्च्युली हे डेटा कसं हे हर वर्षी चेंज होत राहतो बघा. आता लिडिंग प्रोडक्शन मध्ये इंडिया कशा कशात आहे, स्पायसेस म्हणजे मसाले, फिश, पुन्हा पोल्ट्री प्रोडक्शन वगैरे मध्ये इंडिया लिडिंग प्रोडक्शन आहे. ठीक आहे, लिडिंग प्रोड्युसर आहे. आता एक शेवटचा प्रश्न राहिला आपला, पंडित रविशंकर यांच्या बद्दल विचारले तर भारतरत्न म्हणून सन्मानित केलेला आहे त्यांना, आणि 3 वेळेस ग्रॅमी अवॉर्ड मिळालेत. ही 2 स्टेटमेंट बरोबर आहेत, ऑप्शन 2. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. काही सजेशन पण द्यायचे असेल तर प्लीज मेन्शन करा. जय हिंद.